नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचा नाश्ता बनवणार आहोत. तर सर्वात आधी मी डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवली होती. आता ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. डाळ व्यवस्थित धुवून घेतली. आता भांड्यात काढून घेऊ आपण. डाळ भांड्यात काढून घेतली. त्यात आपण थोडंसं अद्रक, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं. आता हे पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, व्यवस्थित डाळ बारीक करून घेतली. आता भांड्यात काढून घेते. आपल्याला थोडंसं बेसन पीठ पण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त डाळीपासून पण बनवू शकतात. कोथिंबीर, मेथीची भाजी, पत्ताकोबी सर्व स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, आपलं पीठ तयार आहे. आणि इकडे कढईमध्ये पाणी टाकून गरम व्हायला ठेवलं आहे. इकडे ताटलीला तेल लावून घेतलं आहे. तर आता आपण नाश्ता बनवून घेऊ. हे बघा, या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता हे वाफायला ठेवून देऊ आपण. आता झाकण ठेवून देऊ. व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. फुल गॅसवरच वाफवून घ्यायचं आहे 5 मिनिट आपल्याला. आपण चेक करून बघू आपला नाश्ता झाला आहे का. हे बघा, व्यवस्थित शिजले. तर आता काढून घेते. काढून घेतले. ताट व्यवस्थित थंड होऊ देऊ आपण. काढून घेऊ आपण. हे बघा, आपले फुनके तयार आहेत. थोडंसं माझ्याकडनं पीठ पातळ झालं होतं, त्यामुळे नाही तर मस्त असे करून बनवले असते. आता काढून घेते मी ताटलीत. कट करून घेऊ आपण. हे बघा, सर्व कट करून घेतलेले आहेत. बघू शकतात. इकडे कढई ठेवून घेतली आहे. 1 पडी तेल टाकून घेतले तिच्यात. तुम्ही वाटल्यास तेलात सुद्धा तळू शकता. मी तेलात तळणार नाही आहे. थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता. आता नाश्ता टाकून घेऊ आपण. हे बघा, मस्त भाजला गेलेला आहे. काढून घेते आता. हे बघू शकतात. इकडे वाटीत पण ठेवलं होतं मी. ते पण व्यवस्थित शिजलं आहे. हा बघा, हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेला नाश्ता आपला तयार आहे. बघू शकतात किती छान झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो खायला. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.